मग कोणीच काही म्हणा. माझा सगळ्यांना सस्नेह जय भीम. सन्माननीय विचारपीठ, बघा या देशाला प्रचंड मोठी क्रांतीची संघर्षाची परंपरा आहे. ते काय असंच उगाच मिळालेलं नाहीये, बसलो की करतो मी सगळं. या देशात प्रचंड प्रत्येक कालखंडात आपल्या पूर्वजांनी प्रचंड मोठं त्याग आणि समर्पण केलेलं आहे. त्यामुळे आज आम्हाला दिवस आलेले आहेत. त्यामुळे त्याग आणि समर्पणाच्या या परंपरेला मी पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. या देशामध्ये ज्यांनी 4 ऋतूत चांगल्या महलात राहता येईल असा राजवाडा आणि असं प्रचंड मोठं घर सोडलं आणि जगभर बिना चप्पलचा फिरला, आणि ज्यांनी जगाला सांगितलं भिक्षूंनो एका जागी सगळ्यांनीच फिरायचं नाही, तर एका भिक्षुनी वाट फुटेल तिकडे फिरायचं, एकट्याने एकाच एरियात जायचं. ज्यांनी सांगितलं चरत भिक्खवे चारिकम लोकानुकंपा याथान हिताय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. हे भिक्खूंनो सतत आयुष्यभर चारिका करत राहायचं, ज्याच्यामुळे या देशातील समस्त भारतीयांच्या जीवनाच्या सुरुवातीलाही कल्याण होईल, ज्याच्यामुळे समस्त भारतीयांच्या जीवनाच्या मध्यंतरीही त्यांचं कल्याण होईल, आणि ज्याच्यामुळे समस्त भारतीयांच्या जीवनाच्या शेवटीलाही त्यांचं कल्याण होईल. असा जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. तथागताच्या बद्दल भंते चंद्रमुनीला सिद्धार्थ पहिल्यांदा भंते चंद्रमुनींनी बाबासाहेबांना प्रश्न केला होता, तुम्हाला कोणती बुद्ध मूर्ती आवडते? बाबासाहेबांनी भंते चंद्रमुनीला उलटा प्रश्न केला, तुम्हालाच कोणती बुद्ध मूर्ती आवडते? चंद्रमुनी म्हणाले ध्यानस्थ बसलेली डोळे लावलेली बुद्ध मूर्ती मला आवडते. बाबासाहेब क्रोधित झाले आणि म्हणाले मला ध्यानस्थ बसलेली मूर्ती आवडत नाही, तर चारिका करत राहणारी सतत चालणारी डोळे उघडे असणारी उभी असलेली बुद्ध मूर्ती आम्हाला आवडते, कारण आम्हाला या देशात पुन्हा क्रांती करायची असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि म्हणून चालणाऱ्या डोळे उघडा असलेल्या बुद्धाला मी अभिवादन करतो, कारण आता आम्ही बुद्धाला तर खाली बसवले डोळे बंद करून, बाबासाहेबांच्या पण मूर्ती आम्ही बसलेल्या आणलेल्या आहेत. आम्ही म्हणालो बुद्ध तुम्ही बसा, आणि बाबासाहेब म्हणलो तुम्ही बसा, आता काय काम संपलंय म्हणले सगळे. त्यामुळे बुद्धाच्या नंतर ही समतेची चळवळ या देशात सगळ्या महापुरुषांनी चालवली, ज्याच्यामध्ये समस्त जम्बूद्वीपावर म्हणजे सबंध आशिया खंडावर ज्याचा एक छत्री अंमल होता त्या सम्राट अशोकालाही अभिवादन करतो. अशोकाच्या बद्दल एक शाहीर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां जारी थी, जिसने सारी लड़ाइयां जीत कर शान अपनी बढ़ाई थी, अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढ़ाई थी, बुद्धों के कदमों में चढ़ाई थी. सम्राट अशोक उंच सिंहासनावरून उतरून एका सर्वसामान्य रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं टेकवायचा. तेव्हा लोक म्हणायचे अशोकावर तुम्ही चक्रवर्ती राजा आहात, रस्त्याने जाणाऱ्या गरीब भिक्षूंच्या पायावर डोकं काय टेकवता? तेव्हा अशोक म्हणायचे इतिहास काही माझ्या श्रीमंतीचा लिहिला जाणार नाही, त्यांच्या त्याग आणि समर्पणाचा लिहिला जाईल. म्हणून एवढा धम्मासाठी स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना दान देणारे सम्राट अशोक होते. म्हणून या देशाला एवढे चांगले दिवस आले. एवढंच काय, स्वतःच्या हातातलं शेवटचं सफरचंद आणि सोन्याचं ताट दान देणारे सम्राट अशोक होते. आणि म्हणून अशोकालाही अभिवादन करतो. अशोकाच्या नंतर ही समतेची चळवळ या देशामध्ये संतांनी चालवली. संत कबीर म्हणाले पोथी पडी पडी जगमो अभयान पंडित कोई, 2.5 अक्षर पडे प्रेम के सो पंडित होई. अरे नुसत्या पोथ्या वाचून कोणी पंडित होत नसतं, इतरांशी प्रेमाने व्यवहार करणाऱ्याला पंडित म्हटलं पाहिजे, आणि समतेचा प्रेमाचा बंधुभावाचा व्यवहार करणाऱ्यालाच मी पंडित म्हणणार असं म्हणणारे कबीरांना अभिवादन करतो. कबीरांच्या समकालीन संत रविदास महाराज सांगत होते, ऐसा चाहू राजमय जहां सबन को मिली अन्न, छोटो बडो सब संग बैठे रविदास रे प्रसन्न. किंवा रैदास न ब्राह्मण पूजिये जो हो गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो हो गुण परवीन. म्हणजे काय, अस्पृश्याच्या वस्तीत विद्वान जन्माला आला तर त्याच्या पाया पडणार, पण ब्राह्मणाच्या घरात नालायक जन्माला आला तर त्याच्या पाया पडणार नाही, असं ठणकावून सांगणारे संत रविदास महाराज यांनाही अभिवादन करतो. रविदास आणि कबीरांच्या समकालीन हिंगोली जिल्ह्यातल्या नरशी गावातून ज्यांनी भागवत धर्माची स्थापना केली, ज्यांनी शीख धर्माचा पाया घातला आणि ज्यांनी आमची समतीची चळवळ पंजाब पर्यंत नेली, अशा संत श्रेष्ठ संत नामदेवांना अभिवादन करतो. नामदेव एका अभंगात म्हणतात, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णवया मात नामा म्हणे. आम्ही बुद्धांच्याच विचारांचं पुढा क्रांतिकारी संत चळवळीचं आंदोलन उभं करणार आहोत असं म्हणणाऱ्या नामदेवांना अभिवादन करतो. नामदेवांची खरी शिष्या पटशिष्या संत जनाबाई. माझी जनाबाई सांगते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेईल टाळ खांद्यावर विना, आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडलेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे, डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणारे.
आणि भर बाजारातून या लोकांना गुलामीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणार आहे. पण लोक म्हणतील लईच उड्या मारायली, आगावची बाई आहे म्हणून मीच घोषणा करते, काय कुणाला मनगटावर तेल घालून बोंबलायचे ते बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही. तरीही लोक म्हणतील आगावची बाई आहे, तर मी आज घोषणा करते, मी विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे, पण समतेचं, बंधुभावाचं, एकोप्याचं काम सोडणार नाही, असं सांगणाऱ्या संत जनाबाई, नामदेव जनाबाईंचा विचार पुढे चालवणारे, मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय. या देशातली मनुस्मृती सांगत होती ब्राह्मणाचा बर सुद्धा काढायचा नाही. तुकोबाराय म्हणाले, काय महिमा वर्णू आता सांगणे, किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. अरे आमच्या तथागत विठ्ठलाचा काय महिमा सांगावा. 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर सगळं पाप धुतलं जातं. हा मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिणारे आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची खांडोळी करून हाच आपल्या गुरुचा तुकोबारायांचा अभंग प्रत्यक्षात उतरवून दाखवणारे, त्यांचे खरे पटशिष्य, रयतेच्या राज्याचे संस्थापक, ज्यांना ज्योतिराव फुले म्हणतात आम्हा कुलवाड्यांचा राजा म्हणून कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो. माहेरची देशमुखी आणि सासरची पाटीलकी याच्याही पलीकडे उदात्त विचार करून मानवी समाजाला मावळे या एकाच संज्ञेत बांधणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, जिने जगाला 2 छत्रपती दिले, जिने नातू म्हणून मुलासारखा आपल्या नातवाचा सांभाळ केला आणि ज्यांनी नखसिका, सातसतक, नायिका भेद, बुद्धभूषणम नावाचा आदर्श धर्मग्रंथ लिहिले, ज्यांनी या देशामध्ये स्वराज्याची इंच भरही जमीन शत्रूला घेऊ दिली नाही, असे शाक्तवीर युवराज छत्रपती संभाजी महाराज. त्यानंतर आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर. आणि जेव्हा या देशामध्ये स्त्रियांना सती प्रथेच्या नावाखाली ढोलताशे पडून जिवंत जाळलं जात होतं, तेव्हा 1400 वर्षापूर्वी माँ के पैरों तले जन्नत होती असं म्हणणारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्थात पैगंबर साहेब या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ पहिल्यांदा इंग्रजांशी लढा देऊन प्राणाचं बलिदान देईपर्यंत लढणारे शहीद टिपू सुलतान साहेब आणि तुमच्या आमच्यासाठी स्वातंत्र्याचा लढा सुरू करणारे या देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची खरी दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंच्या सोबत असणाऱ्या फातिमा शेख यांनाही अभिवादन करतो. बघा, देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतिनी झाल्या, पण माझ्या सावित्रीला सोडलेल्या कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, 2 तर राष्ट्रपती झाल्या. म्हणून सावित्रीबाईंना देखील अभिवादन करतो. सावित्रीबाईंच्या नंतर ज्योतिरावांचं, सावित्रीबाईंचं उरलेलं कार्य तंतोतंत पुढे चालवणारे, आपल्या गुरुच्या अपमानाचा बदला घेणारे, गुरुच्या गुरुचा म्हणजे शिवरायांचाही अपमानाचा बदला घेणारे, मराठ्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबाराय म्हणत होते घोकावया अक्षर मज नाही अधिकार. आता महाजनाच्या मराठ्याच्या मोठ्या जातीतल्या व्यक्तीला, श्रीमंताच्या घरातल्या व्यक्तीला म्हणावं लागत असेल घोकावया अक्षर मज नाही अधिकार, तर गोरगरिबांचे, अस्पृश्यांचे, अतिशूद्रांचे काय हाल असतील. तेव्हा हाच अभंग तुकोबारायांचा घेतला. तुकोबाराय म्हणाले आम्ही मुके आहोत, आम्हाला मुक्यांचा कोणी नायकच नाही, नाही कोणी येथे मुखियांचा जाणं. हा अभंग वाचून हाच अभंग घेणारे, या अभंगाला अनुसरून मूक नायक नावाचं पाक्षिक सुरू करणारे, या मूक नायकला दररोज तुकोबारायांच्या अभंगाची ओळ देणारे आणि मराठ्याच्या घरातल्या तुकोबारायांच्या संकल्पनेतला आदर्श मुख्यांचा नायक ठरलेले भारतीय घटनेचे खरे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसलाय रावत, चल निघ घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव. असं म्हणून बाबासाहेबांचं उरलेलं कार्य पुढे चालवणारे आणि शिवरायांचा पवाडा 7 समुद्राच्या पलीकडे रशियापर्यंत घेऊन जाणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी शिकलेल्या लोकांना त्या काळात प्रश्न केला, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. टाटा बिर्ला तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना, गणनायकांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातले काही महत्वाचे प्रसंग सांगतो. परंतु तुम्हाला हेही सांगतो, बाबासाहेबच म्हणाले होते तुमच्या घरात 2 लेकरं असतील तर 1 लेकरू चळवळीला दिलं पाहिजे. तुमच्यातल्या प्रत्येकाने चळवळीचं, प्रत्येकाने त्याग आणि समर्पणाचं काम केलं पाहिजे. सगळं काही महापुरुषांवर लोटून देणार आहात का काय. देशाची परिस्थिती प्रचंड वाईट आहे. या देशाला आता सर्वात जास्त फुल टायमरची कांशीरामजींची गरज आहे. या देशाला बाबासाहेबांची गरज आज खऱ्या अर्थाने आहे. या देशाला संविधान वाचवणाऱ्यांची गरज आज खऱ्या अर्थाने आहे. त्यामुळे आणि आम्ही बघितलंय शिक्षणातून काय होतंय ते, सर्वात जास्त शिकलेले बहुजन समाजाचे शिकलं की तिकडेच हुकतंय, तिकडेच जाते, परत येतच नाही. आणि म्हणून आमचे सत्यपाल महाराज म्हणतात आमचं कसं झालंय शिकलेल्यांचं, बाल्याची माय बाली आणि 10 बाय 10ची खोली, त्याच्या पलीकडे ते काही विचार करतच नाही.
आज पोलीस प्रशासनात सर्वात जास्त बहुजनांचे लोक आहेत, तरी भटक्या विमुक्तांवरचा अन्याय अत्याचार थांबलाय का? आमच्या परभणीत सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे कोण होते? पोलीस प्रशासनातली लोक होती. IAS-IPS लोक करून काय चाटायचं काय, लोणचं घालायचं काय, त्याचं काय करायचं IAS-IPS करून? जर त्याला बाबासाहेब माहिती नसतील, जर ज्याला महापुरुष माहिती नसतील, जर त्यांनी पुस्तकं वाचले नसतील, तर असे किती IAS-IPS करा, ते तिकडे जातात, तुमचं काम करत नाहीत. सोमनाथ सूर्यवंशीला मारणारा कोणीही ब्राह्मण नव्हता. बहुजन जातीच्या, बहुजन समाजाच्या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशीला ठेचून मारलेला आहे माझ्या परभणीत, त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे काय शिक्षणाच्या गोडवेगात आहो, शिक्षणातून बाबासाहेबांना अपेक्षित असलेला तरुण तयार झालाय का? मला तुम्हाला प्रश्न करायचा, झालाय का? अजिबात नाही. तेव्हाच बाबासाहेबांना पश्चाताप निर्माण झाला होता. काय म्हणाले होते? मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया म्हणाले होते की नाही? का म्हणाले होते? कारण सगळ्या जातीच्या लोकांनी आपापले विद्यापीठ उभे केले. मुस्लिमांनी मुस्लिमांचं विद्यापीठ उभं केलं दिलेल्या पैशातून, हिंदूंनी हिंदूंचं विद्यापीठ उभं केलं. बाबासाहेबांना वाटलं 4 लेकरं विदेशात शिकायला गेले, शिकून आल्यावर समाजाचं काम करतील. केलं का? आमचा बापा आणि आम्ही लिहिणाऱ्यांच्याही बापाने केलं नाही, तुमच्या माझ्या बापाने केलेलं नाही. आणि म्हणून या देशाचं वाटोळं करायला सर्वात जास्त शिकलेले जबाबदार आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या गोरगरीब महिलांचं प्रबोधन करायचंय. या बायांनी त्या काळात 20 रुपये रोजाने जाऊन गावोगाव बाबासाहेबांचे पुतळे उभारले. या बायांनी त्या काळात 20 रुपये रोजाने जाऊन जयंती चालू ठेवली. या माणसाने खेड्यापाड्यात जाऊन लोकांचे दगड धोंडे खाऊन महापुरुषांचा विचार जिवंत ठेवला. मी निरक्षर खेड्यातल्या रोज मजुरीला जाणाऱ्या सगळ्या महिलांच्या पायावर डोकं ठेवतो, दंडवत करतो. महापुरुषांचा विचार तुम्ही जिवंत ठेवलेला आहे, शिकलेल्यांनी नाही. आणि म्हणून बघा, माझी एक सज्जनाची व्याख्या आहे, तुमची एक सज्जनाची व्याख्या. सज्जन कुणाला म्हणावं? आधी जरा तुमची बघू समाजाची व्याख्या. सज्जन कुणाला म्हणावं? तुमच्या व्याख्येनुसार जो कुणाच्या आध्यात जात नाही, जो कुणाच्या मध्यात जात नाही, ज्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात, त्याला काय म्हणावं? सज्जन म्हणावं. काय चाटायचं काय, लोणचं घालायचं, त्याचं काय करायचं? तुमचा सज्जन घरी आला, लय शिकलाय, गावात असा इन शर्ट करून हिंडते, कोणाला बोलत नाही, कोणा आपला गुंग वट्ट्यावर बसून असते, मोबाईल हातात असते, कोणाला माईला काय दुखलं सुखलं विचारणार नाही, कोणात काही सहभागी होणार नाही. त्याला आखो गाव काय म्हणतंय? लय सज्जन आहे म्हणतंय, लय सज्जन. हा सज्जन घरी आला, माईने विचारलं अमुक अमुक माणसाची पिठाची गिरणी चालू होती का? हे म्हणते काय की मी बघितलंच नाही, ऐकलंच नाही म्हणते. याचा कोणाच्या पिठाच्या गिरणीवर कान सुद्धा नसते, कान. आणि माय तोंडाने हात फिरून म्हणते मग वाघ लय सज्जन आहे. त्याचं लोणचं घाल, गाडग्याला ठेवा, आता काय मड त्या उतरंडीला ठेव, काही तो उपयोग नाही. हा सज्जन घरी आला, माईने विचारलं वाघा अमुक अमुक माणसाचं किराणा दुकान उघड होतं का? हे म्हणलं काय की मी बघितलंच नाही, रस्त्याने खाली मान घालून आलो म्हणते. ह्याचा कोणाच्या दुकानावर डोळा सुद्धा नसतंय आणि त्याला आखं गाव म्हणतोय आमचा लय सज्जन आहे म्हणते. अरे काय करायचंय? माझी सुद्धा एक सज्जनाची व्याख्या आहे. सज्जन कुणाला म्हणावं? जो कुणाच्याही आध्यात जातो, जो कुणाच्याही मध्यात जातो, जो मध्यरात्री पहिल्या बेलला कॉल उचलतो, जो दवाखान्यात न्यायला सगळ्यात पुढे असतो, मसनवाट्यात लाकडं नेऊन टाकायला सगळ्यात पुढे असतो, तिरडी उचलायला सगळ्यात पुढे असतो, कोणाचं दुखलं सुखलं दवाखाना करायला सगळ्यात पुढे असतो. आणि मला असे सज्जन पाहिजे. आणि माझ्या सज्जनाच्या व्याख्येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसतात. या देशाचा संसार केला, व्यक्तिगत संसार केला नाही, कुटुंबाचा विचार केला नाही. महिलांच्यासाठी एक फार त्याग आणि समर्पणाची गोष्ट सांगतो. त्यामुळे स्वार्थीपणाचे विचार बंद करा. स्वार्थीपणाचं मी आणि माझं कुटुंब, मी लय श्रीमंत होईल, मी काय UPSC करील, माझ्या घरात क्लास 1 क्लास 2 करी. अरे तू कामच करत नसतील समाजाचं, तुझ्या नोकरी आम्हाला काय करायचं? तू काय करू का? तू काय केलं इतक्या वर्ष? गावगाड्याची माती झालेली, गावाचे मसनवाटे झालेले, तर काय केलं तुम्ही एवढे वर्ष? आलं का कोणी? आणि म्हणून कोणीही काही शिकलेले काही भले नसतात. अगोदर शहरात घर बांधताना कंपाऊंड वॉल बांधतंय आणि म्हणजे पलीकडचं शेजारचं मेलं काय गेलं काय, काही घेणं देणं नाही त्याला. प्रचंड स्वार्थी लोकांच्या फौजा इथल्या शिक्षण व्यवस्थेनं जन्माला घातल्यात. माझा माणसांवर ऑब्जेक्शन नाही, शिक्षण व्यवस्थेवर ऑब्जेक्शन आहे. इथली शिक्षण व्यवस्था प्रचंड स्वार्थी आहे. आणि म्हणून असली शिक्षण व्यवस्था नाही, आम्हाला फुलेंची शिक्षण व्यवस्था हवी. कोणती? ज्या फुलेंच्या शिक्षण व्यवस्थेत मुक्ता साळवे नावाच्या पोरीनं प्रश्न केला, आम्हा मांगा महाराजांचा धर्म कोणता? आम्हाला धर्माला, धर्मग्रंथाला हात लावता येत नाही, आम्हाला पुस्तक वाचता येत नाही, आम्हाला पारावर जाता येत नाही, आम्हाला धर्म आहे की नाही? असा त्या काळात मुक्ता साळवेंनी प्रश्न केला होता. कारण शिक्षण व्यवस्था ज्योतिराव फुलेंची होती. आता कोण शाळेतलं गैबानं प्रश्न विचारते सांगा बरोबर, त्याला अक्कल आहे का काय? माझा तर तुम्हाला चॅलेंज आहे, PG झालेला पोरगा इथं आला,
पीजी झालेला कोणता उचला आणि हातात माईक दे आणि 10 मिनिटं बोल म्हणा. येते का बोलणं बघू. माझं सामाजिक काम सोडून द्यायला तयार आहे. पीजी झालेल्या पोराने 10 मिनिटं बोलावं. येतंय का? काहीच येत नाही. आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेनं या देशाचं प्रचंड वाटोळं केलेलं आहे. शिक्षण व्यवस्थेने या देशाची प्रचंड माती केली. कशी होती शिक्षण व्यवस्था अभ्यासक्रमाला? खरं तर आपल्याला बाबासाहेब रमाई बघायची. कशी होती शिक्षण व्यवस्था अभ्यासक्रमात? कविता होती बघा. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन जी मी स्वप्रमाणे भेदून टाकील सारी गगनी अशी तुतारी द्या मजा आणून. हरामखोरा, तुतारी आम्ही आणायची, तुला द्यायची आणि मग तू वाजवणार आणि ती पण स्वप्रमाणे हवी तशी. मग आम्ही काय करणार? आमचं तोंड काय फुटलंय का? आम्ही पण वाजू ना. कविता काय होती? माझ्या लहानपणी बालगीत होतं शाळेमध्ये. काय बालगीत होतं? सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे सासून सुट्टी मिळेल काय. म्हणजे हरामखोरीचे धंदे, शाळेच्या पुढे पाणी साचावं आणि शाळेत जावं का नाही, सुट्टी मिळावी, असल्या कविता आमच्या डोक्यामध्ये घातल्या. आणि त्यातून आमचे सगळे स्वार्थी लोकांच्या फौजा जन्माला आल्या. आम्हाला वाटतं शाळा सुटावीच. एखादं तरी गाणं आहे का रोज शाळेत जाईल, एखादं तरी गाणं आहे का लय अभ्यास करील, एखादं तरी गाणं आहे का चांगलं पुढे जाईल, समाजाच्या कामाला उपयोगाला येईल, असं गाणं आहे का? एक तरी अभ्यासक्रमात धडा दाखवा, दुसऱ्यासाठी त्याग करेल, समर्पण करेल. बुद्धाकडे एक माणूस आला आणि विचारलं, बुद्ध जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? बुद्धाने प्रत्येक भिक्षूला विचारलं, जगातलं कोणतं दुःख मोठं? सगळे म्हणले पाय दुखुलाल्या मोठं काय, डोकं दुखुलाल्या मोठं काय, दाढ दुखायली सगळं मोठं दुःख. कुणी म्हणलं हे आपत्ती अमुक तमुक लय सांगितलं. बुद्ध म्हणाले ऐका मी सांगतो, जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? दुसऱ्याचं दुःख हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख असतं. दुसऱ्याच्या दुःखाच्या प्रति सद्भावना व्यक्त करणं जगातलं सगळ्यात मोठं दुःख असतं. आमचं तर सगळं मी 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 चाललेलं आहे. आणि म्हणून त्याग काय असतो सांगतो बघा. शाहू महाराजांना कोल्हापुरात कळलं, कोणीतरी पोरगा लय शिकून आलाय. शाहू महाराज घर विचारत मुंबईच्या चाळीत बाबासाहेबांच्या तिकडे गेले. बाबासाहेब दुसऱ्या मजल्यावर राहत होते. लाकडी जिना होता. कोल्हापूरचा धिप्पाड राजा शाहू राजा वर काही जाता येईना. शाहू महाराजांनी निरोप पाठवला. कोल्हापूरचे राजे भेटायला आलेत आणि मग बाबासाहेब लुंगीवर होते चालत, ते जिना उतरून खाली आले. जगातल्या 2 प्रचंड महाविद्वान सर्वात ग्रेटेस्ट महापुरुषांची भेट मुंबईतल्या एका चाळीत एका जिन्यासमोर झाली. बाबासाहेब म्हणाले, अहो महाराज तुम्ही कशाला आले? मला कोल्हापूरला बोलवलं असतं तर मी आलो असतो. काय गरज होती इथपर्यंत येण्याची, तसदी घेण्याची, त्रास घेण्याची? शाहू महाराज म्हणाले, मला कोल्हापूरचा राजा म्हणून बघू नका, आणि मला कोल्हापूरचा राजा बघणार असाल तर मी केवळ कोल्हापूरचा राजा आहे. येणाऱ्या काळात देशाचे आणि ज्ञानाचे राजे तुम्ही आहात. तुमचं मी भविष्य ओळखलेलं आहे, तुम्हाला भेटायला आलो. बाबासाहेब म्हणाले, काय काम आहे सांगा, तुमच्यासाठी मी सदैव हजर आहे. शाहू महाराज म्हणले, काही काम नाही, आमच्या गावातल्या कोल्हापूरच्या लोकांना प्रेरणा मिळावी, शिक्षणाचं महत्व कळावं म्हणून मी तुमची मिरवणूक काढणार आहे. बाबासाहेबांनी तारीख दिली, हत्तीवरून मिरवणूक काढली, साखर वाटली, ढोल ताशे बनवले. शाहू महाराजांच्या पॅलेस समोर बाबासाहेबांचा हत्ती आला, हत्ती खाली बसला. अंबारीतून शाहू महाराजांच्या समोर बाबासाहेब अंबारीतून उतरले. डोकं बोडकं होतं, डोक्यावर काहीच नव्हतं. शाहू महाराजांनी स्वतःच्या डोक्यावरचा जरीचा लाल रंगाचा भव्य मोठाच्या मोठा फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला आणि सांगितलं, राजेशाही संपली, आता तुमच्या रूपाने देशात लोकशाही आली पाहिजे. बघा याला म्हणतात युगद्रष्टा राजा, ज्याला पुढचं करतो असा राजा. बाबासाहेब घरी गेले, फेट्याची घडी केली, रामूच्या हातात दिला, रमाईच्या हातात दिला. रमाईनं फेटा लाकडी संकट ठेवला. कुठला प्रसंग सांगतोय? यशवंत मनोरांच्या रमाई नावाच्या कादंबरीतला. पहिल्यांदा एक प्रश्न विचारतो, गावामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पुस्तक सोडता बाबासाहेबांचं एक तरी पुस्तक वाचलेल्यानी हात वर करा बरं. गावातून 2 MPSC झालेले पोर आहेत म्हणून, आणि एकाच त्यांच्या घराण्यातल्या एकाच हात नाही बाबासाहेबांचं पुस्तक वाचलेलं. बाबासाहेबांचं एक तरी पुस्तक वाचलेल्याने हात वर करा. बुद्ध आणि त्यांचा धम्म यासाठी सूट द्यायलो कारण वर्षावासात लावतो आम्ही, त्याच्यामुळे तेवढं असतंय आम्हाला माहिती. बघा बाबासाहेबांचं एकही पुस्तक वाचलेलं. मुक्तिपथे नावाचं एक पुस्तक आहे, किती पानाचं असेल बरं? मुक्तिपथे 30 नाही तर 40 पानाचं पुस्तक आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती किती पानाचं असेल बरं? 50 पानाचं पुस्तक आहे. एकही पुस्तक वाचलेलं आमच्या गावात अजून एकही नाही. बाबासाहेबांना जाऊन किती वर्ष झाली? बाबासाहेबांना जन्मून तर 125 वर्ष होऊन गेली. बाबासाहेबांनी आयुष्यातलं पहिलं पुस्तक जाती व्यवस्थेवर लिहिलं. त्याही पुस्तकाला 2016ला 100 वर्ष होऊन गेली. 100 वर्ष. बाबासाहेबांनी आयुष्यात लिहिलेलं पहिलं पुस्तक तरी वाचा की रे, पहिलं पुस्तक तरी. अजून बाबासाहेबांचं एक पुस्तक वाचलेली माणसं आमच्या गावात नाही. काय करायचं तुमचं ग्रॅज्युएशन आणि तुमचं शिक्षण? ज्या महापुरुषांनी त्याग समर्पण करून एवढं दिलं होतं त्या पुस्तकाला अजून हातही लावलेला नाही. बरं संविधान बघितलेले, हात लावलेले सोडा, संविधान बघितलेले किती लोक आहेत? हात वर करा बरं.
संविधान किती जणांच्या घरात आहे? हात वर करावं. बौद्धवाड्यात असेल ना, इकडचे 2-4 सोड. हे बघा संविधान आहे, तुम्हाला बघायला आणले. बरेच लोक आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. बघा माझ्याकडे संविधान आहे. राहुल गांधीच्या हातात असतं नेहमी, हे ते संविधान आहे. हे भारताचं संविधान आहे. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे एकट्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून किमान संविधान तरी आणा. संविधानाची पहिली ओळ तरी वाचा. काय संविधानाची पहिली ओळ? इंडिया दॅट इज द भारत. भारत म्हणजे इंडिया, नॉट हिंदुस्तान. देशाला कृपा करून हिंदुस्तान करायचा प्रयत्न करू नका. हा प्रयत्न बीजेपी करते, RSS करते. आम्हाला विरोध आहे. देशाचं नाव फक्त 2 शब्दात आहे, इंडिया आणि भारत. भारत आणि इंडिया. म्हणून किमान संविधान तरी वाचा की रे. बाबासाहेबांचं एखादं पुस्तक नसेल घरात, सोडून दे. संविधान तरी आणा ना. 300-400 रुपयाचं संविधान आहे. मी रमाईच्या त्यागाचा किस्सा सांगत होतो. इंग्रज अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं, मिस्टर आंबेडकर, अहो तुम्ही नेहमीच कार्यक्रमाला येता, जरा तुमच्या मिसेसला घेऊन या, आम्हाला जोडीने सत्कार करायचा आहे. कुठला प्रसंग आहे? यशवंत मनोरांच्या रमाई नावाच्या कादंबरीतला. मग काय झालं? बाबासाहेबांनी घरी रमाईला निरोप पाठवला, रामूला म्हणावं तयार होऊन ये. आमच्या रमाईला आहे तसं बोलवलं असतं तर रमाई हातातलं काम सोडून गेली असती. साहेबांचा निरोप आलाय, कसं ये? तयार होऊन ये. आमच्या रमाईनं विचार केला, तयार होऊन जायचं म्हणजे कसं जायचं. रमाईनं दोरावरच्या सगळ्या साड्या काढल्या आणि रमाईनं साड्या काढायला बघायला सुरुवात केली. कोणती फाटलेली आहे, कोणतीला नक्की नाही, कोणतीला ठिगळं लावलेले आहे, कोणत्या साडीला दांडी केलेली आहे. दांडी केलेली तर आता तुम्हाला माहितच नसेल, लय वैभव आलंय तुमच्याकडे. दांडी केलेली साडी माहित असताना माळ्या असतील ना म्हाताऱ्या कोताऱ्या, दांडी केलेली माहितीये का? हा, हे बघा 2-4 बायला माहितीये. दांडी केलेली साडी म्हणजे 2 वेगवेगळ्या रंगाच्या साड्या उभ्या शिवलेल्या, अशा साडीला आपण काय म्हणतो? दांडी केलेली. आमच्या रमाईला कोणती दांडी केलेली, कोणतीला ठिगळ, कोणतीला नक्की नाही, कोणतीला पदर नाही, अशा साड्या साहेबांनी सांगितले. तयार होऊन जायचं. कसं जायचं? रमाई पटकन मधल्या खोलीत गेला, लाकडी संकातला शाहू राजाचा जरीचा फेटा काढला. माझ्या बाबासाहेबांची लाज राखण्यासाठी माझी रमाई शाहू राजाचा फेटा आणि सोड इंग्रजांच्या कार्यक्रमाला गेली. शेरवर रमाई जाऊन बसल्यात. बाबासाहेब लांबून गाडीतून उतरले आणि स्टेजच्या दिशेने जाताना विचार करतात, अरे माझी रामू आज बरं एवढा महागडा कुणाचा शालू नेसून आली बरं? अरे मी एवढे देश फिरलो पण रामूला कधी फुटका मणी विदेशातून आणू शकलो नाही, एखादी साडी नाही आणू शकलो, एखादा शालू नाही आणू शकलो. माझ्या रामूने कधी आयुष्यात कुरबुर केली नाही. माझ्या घरातले लेकरं मेले, मुलगी इंदू मेली, गंगाधर मेला, रमेश मेला, त्यांच्या अंत्यविधीला मी कोरा कपडा घेऊन देऊ शकलो नाही. माझ्या रामून साडीचा पदर फाडून मी नसताना लेकरांच्या अंत्यविधी केली. अरे आज माझी रामू कुणाचा बरं शालू नेसून आली? जिनं कधीही संसारात कुरबुर केली नाही, रडली नाही. साहेब तुम्हाला शोभतं का? तुम्ही एवढं राहता मला काहीच नाही घेत, असं कधीही म्हणाली नाही. ती माझी रामू कुणाचा बरं शालू नेसून आली? जसे जसे बाबासाहेब स्टेजच्या दिशेने जातात तसं लक्षात येतं, अरे माझी रामू माझी लाज राखण्यासाठी शाहू राजांचा जरीचा फेटा नेसून आलीये. बाबासाहेबांनी विचार केला, रामूच्या डोळ्यात डोळे घालून बघावं तर रामूला रडू आलं तर काय करायचं? रमाईनं विचार केला, साहेबांना कळलेले, साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बघावं तर साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं, रडू आलं तर काय करायचं? रमाईनं जे खाली मान घातली ती वर केलीच नाही. साहेबांनी देखील रमाईकडे बघितलंच नाही. कार्यक्रम संपले, दोघंही घरी गेले तेव्हा रमाईच्याही डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या आणि साहेबांच्याही डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या. तेव्हा बाबासाहेबांनी अंगातला कोट काढून रमाईच्या हातात दिला. रमाईच्या डोळ्यांचे अश्रू बाबासाहेबांच्या पायावर पडत होते. तेव्हा बाबासाहेब म्हणत होते, रमाई रामू रडायचं नाही. मी माझ्या समस्त बहुजन समाजाला सांगेल, एक वेळच मला विसरलं तरी चालेल पण माझ्या रामूचा त्याग आणि समर्पण कधीच विसरायचं नाही. तिच्यामुळे या देशाला चांगले दिवस आलेले आहेत. म्हणून आज या लोकशाहीला सर्वात मोठा लोकशाही मिळण्याला जर कुणाचा मोठा वाटा असेल तर ते रमाईचा, तिच्या त्याग आणि समर्पणाचा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा केव्हा आम्ही लग्नाला जाण्यासाठी कपाट उघडतो, बदा 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 साड्या खाली पडतात त्या कपाटातून, तेव्हा लग्नाला जाताना एखादी चांगली साडी नेसतो, जयंतीला जाण्यासाठी एखादी भारीची साडी नेसतो, तेव्हा आम्हाला चुकून तरी रमाईच्या त्याग आणि समर्पणाची आठवण होते का? हा स्वतःला प्रश्न करा. तेव्हा आम्हाला चुकून तरी रमाईच्या त्या फाटलेल्या साडीची, शाहूराजाचा फेटा नेसून गेलेल्या प्रसंगाची आठवण होते का? स्वतःला प्रश्न करा. आम्ही इतके स्वार्थी, स्वकेंद्री, अल्पकेंद्री झालेलो आहोत म्हणून आम्हाला पुन्हा महापुरुषांचा त्याग सांगावा लागतो. जेव्हा प्रतिमांचं पूजन होतं आणि विचारांचं दफन होतं तेव्हा देशाचा सत्यानाश होतो, लक्षात घ्यावा. आम्हाला प्रतिमांचं पूजन दुय्यम आणि विचारांचं पूजन प्रथम करायचंय. या देशात लढाई विचारांची आहे, प्रतिमांची नाही, अस्मितांची नाही. अहो बाबासाहेब तर पाया पण पडू देत नव्हते कुणाला.
गाडगे महाराज कुणाला पाया पडू देत नव्हते. म्हणून या देशात जो समाज फक्त आणि फक्त विचारांना प्राधान्य देईल त्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कालपर्यंतची प्रगती केवळ शिक्षणाने नाही, विचारांमुळे झालेली आहे. जर कुणाचा गैरसमज असेल आमची प्रगती शिक्षणाने झाली, ते डोक्यातून काढा. तुमची प्रगती प्रचंड ग्रेट महापुरुषांच्या विचारधारेवर आचरण केल्यामुळे झालेली आहे. आणि इथून सांगतो, महापुरुषांच्या विचारांवरचं आचरण सोडलं आणि कितीही नोकऱ्या लागल्या आणि किती श्रीमंती आली, पण विचारांवरचं आचरण सोडलं तरीही बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. सायबर कुली नावाचा एक प्रकार आहे. सायबर कुली म्हणजे काय? आयटीत असते पोरगा, आयटीत. कुठे? पुणे मुंबईत असतंय. पॅकेज किती असतंय? 20 लाख 50 लाख काय कोटी कोटीचे पॅकेज असते. सायबर कुली म्हणतात अशांना. काय म्हणजे? सालगडीच हो. तुमच्याकडे सालगडी होता का नाही? शेणाच्या पाट्या वाहताय र आणि तिथं जाऊन जी 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 करताय र, होतं की नाही तुमच्या गावात? तुमच्या गावात जशा शेणाच्या पाट्या वाहणारा अस्पृश्य जातीतला यस्कर होता, तसा हे आयटीतले सायबर कुली आहेत. काही नाही, काही फरक नाही, काहीच फरक नाही. फक्त मनुस्मृतीची वेस जरा ग्लोबल झालीये, मोठी झालीये. पहिल्यांदा मनुस्मृतीची वेस इथं होती, गावाच्या आतले आणि गावाच्या बाहेरचे इथं होते. आता जगाची ग्लोबल वेस झालीये. कितीही कांबळ्याचं, बनसोड्याचं, साळव्याचं पोरग आयटीत गेलं तरी शेवटी सायबर कुलीच असताना अमेरिकेचीच दलाली करावी लागते. जगाचे चप्पल बुट उचलावे लागतात. जगाच्या वेशीवर तिथेही अस्पृश्यच असतात. काही फार मान सन्मान नसतो. म्हणून स्वाभिमान हा बाबासाहेबांनी आणि महापुरुषांनी दिलाय. त्या स्वाभिमानावर तुम्हाला काम करायचंय. कुठेही गेला तर लढाई लढते आली पाहिजे. कुठेही गेला तर डोळ्यात डोळे घालून बोलता आले पाहिजे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो नाही तर भारताचा राष्ट्रपती असो, तुम्हाला प्रचंड कॉन्फिडन्सनी त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे. महापुरुषांनी काय दिलं आम्हाला? महापुरुषांनी सगळ्यात अगोदर काय दिलं असेल तर तो स्वाभिमान दिला. काय दिलं? स्वाभिमान दिला. आणि म्हणून त्या स्वाभिमानावर आम्हाला काम करायचंय. त्या स्वाभिमानावर आम्हाला वर्तन करायचंय. विचारांची लढाई घेऊन चालायची आहे. बघा, सावित्रीमाईंचे आई वडील एकदा सावित्रीमाईंना भेटायला आले. काय म्हणाले? साऊ, तुला आमच्या जावाई बापूंकडून काही मूलबाळ होत नाही असं दिसतंय. असं करा, जावाई बापूला म्हणावं दुसरं लग्न करा. लग्नाला एवढी वर्ष झाली. सावित्रीमाईंचे आई वडीलच म्हणतायत सावित्रीमाईंना सवत आणा म्हणून. सावित्रीमाई म्हणाल्या तुम्हीच सांगा त्यांना. सावित्रीमाईंचे आई वडील ज्योतिराव फुलेंकडे जावयाकडे आले आणि म्हणाले, जावाई बापू, तुम्हाला काय आमच्या साऊकडून मूलबाळ होईल असं दिसत नाही. असं करा, साऊला दुसरी सवत आणा. ज्योतिराव फुले प्रचंड विज्ञानवादी विचारांचे होते. काय म्हणाले? समजा घरात मूलबाळ होत नसेल तर दरवेळेला बाईच दोषी असते का? स्त्री दोषी असते का? कधी कधी पुरुष असायला पाहिजे ना. तेव्हा ज्योतिराव फुले म्हणाले, समजा मी साऊला सवत आणली आणि साऊच्या सवतीलाही मूलबाळ नाही झालं तर मग असं कराल का? साऊला दुसरा सवत्या आणाल का? सवत्या? ते म्हणले, या जावयाच्या डोक्याला डोकत लागत नाही. म्हणले, काय पुरोगामीन, काय सत्यशोधक, काय शिरलंय की मिलेच्या डोक्यात. सावित्रीमाईंचे आई वडील निघून गेले. बऱ्याच दिवसांनी सावित्रीमाई पुढे म्हणाले, असं काय करता? जरा लग्न करा ना दुसरं, होऊ द्या मूलबाळ. ज्योतिराव फुले म्हणाले, कशाला मूलबाळ? सावित्रीमाई म्हणाले, आपण मेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं यायला येणारा वारसदार नको का? ज्योतिराव फुले म्हणाले, सावित्री, तुला कोणी सांगितलं पोटची पोरं वारसा चालवत असतात म्हणून? ज्योतिराव फुले काय म्हणाले, सावित्री, तुला कोणी सांगितलं पोटची पोरं वारसा चालवतात? पोटची पोरं वारसा चालवत नाहीत. म्हातारपणा ढाळजत राहायला हकलतेत. शेतामध्ये पत्राची खोली करून देतेत, नाहीतर राय म्हणतात गावाच्या बाहेर झोपड्यामध्ये. कुणी म्हातारपणात वारसा चालवत नाही. पोटची पोरं वारसा चालवत नसताना सावित्री, आपल्याला विचारांचे वारसदार पाहिजेत. ज्योतिराव फुले म्हणतात सावित्रीला, सावित्री, मी तुला वचन देतो, कदाचित आपल्या डोळ्याच्या देखत जिवंतपणी कुणी येणार नाही, पण आपण लिहून ठेवलेलं साहित्य वाचून आपलं दिनांक वेळवार सहित उरलेलं तंतोतंत कार्य करायला नक्की आपला कुणीतरी वारस द्यायलेले असं मला वाटतं. ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर ज्यांचा 1 वर्षाने जन्म झाला, ज्याने कधीही ज्योतिराव फुलेंना बघितलं नाही, जागतिक दर्जाचं शिक्षण घेऊन आला, पुण्यातल्या गंजपेठेत गेला, फुलेंच्या समाधीवर डोकं टेकवलं, ज्योतिराव फुलेंचं तंतोतंत साहित्य वाचलं. फुले म्हणाले, मांग महारणिंदा ठावे नाही व्यथा, जाळा मनू ग्रंथा एकदाची. गुरुचा शब्द उचलला. गुरुच्याच जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने रायगडच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचं 25 डिसेंबरला दहन केलं. गुरुला सॅल्यूट केला. याला म्हणतात खरा वारसदार. वारसदार कसा असतो? आम्हाला वारसदार पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा. कसा? उरलेलं कार्य पुढे चालवणारा, विचारांची लढाई पुढे नेणारा. या देशामध्ये आम्हाला बघा, मी नेहमी म्हणत आलोय, बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ हे नाव घ्यावंच लागेल, कारण ही विचारांची लढाई आहे.
बघा अण्णाभाऊ बाबासाहेबांकडे बोट दाखवतात, म्हणतात ते मला म्हणतात की उरलेलं कार्य पुढे चालवा, जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊ बाबासाहेबांकडे बोट दाखवतात, आदर्श बाबासाहेबांना मानतात. बाबासाहेब ज्योतिराव फुलेंना गुरु मानतात. ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढतात. शिवरायांचा पवाडा लिहितात. जगातली पहिली शिवजयंती साजरी करतात. ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांना गुरु मानतात. शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांना गुरु मानतात. तुकोबाराय नामदेवांना गुरु मानतात. नामदेव म्हणतात आम्ही बुद्धांच्या विचारांचे संत आहोत. नामदेव बुद्धाला आदर्श मानतात, गुरु मानतात. बुद्धाच्या जातीचे नामदेव नाहीत, नामदेवांच्या जातीचे तुकोबाराय नाहीत, तुकोबारायांच्या शिवरायांच्या जातीचे ज्योतिराव फुले नाहीत, ज्योतिराव फुलेंच्या जातीचे बाबासाहेब नाहीत, आणि बाबासाहेबांच्या जातीचे अण्णाभाऊ नाहीत. विचारांचा वारसा विचारांनीच चालवायचा असतो आणि विचारधारेवर आमचा विश्वास आहे. म्हणून आम्हाला फार अपेक्षा आहे गेल्या 50-60 वर्षात तुम्ही देशाचं सगळं हातात घ्याल, राजकारण हातात घ्याल, मोठ्या देशावर सत्ता गाजवाल, पण काहीच केलं नाही. अहो चर्मकार जातीतल्या कांशीरामजीने इथला विचार नेला. कुठे नेला? उत्तर प्रदेशात. आणि चॅलेंजिंग काम कसं असतं बघा. सर्वात जास्त ब्राह्मणांची संख्या कुठे? उत्तर प्रदेशात. सर्वात जास्त धार्मिक स्थळ कुठं? उत्तर प्रदेशात. सर्वात अनएज्युकेटेड लोक कुठं? रानटी गावात, उत्तर प्रदेशात. असल्या चॅलेंजेबल राज्यामध्ये असं छोटं गोवा बिवा तेलंगणा नाही घेतलं पॉलिटिकल प्रयोग करायला. चॅलेंजेबल राज्य निवडलं उत्तर प्रदेश, आणि तिथे सांगितलं सर्वाधिक लोवेस्ट कास्टची नाही मुख्यमंत्री बनवली. आणि ती मनुस्मृती म्हणायची की स्त्रिया शूद्र असतात. सर्वात लोवेस्ट कास्टची स्त्री मुख्यमंत्री नाही बनवली तर नाव कांशीराम सांगणार नाही. मायावतीला 3 वेळा मुख्यमंत्री बनवलं. मायावतीला. बाबासाहेबांचा महाराष्ट्रातला विचार चर्मकार समाजाच्या कांशीरामजींना उत्तर प्रदेशात लागू करून दाखवला. आणि आमचं काय चाललंय की गेल्या 50-60 वर्षात इथंच येतं आमचा रथच पुढे जाईना. बाबासाहेब म्हणाले होते जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. बाबासाहेब म्हणाले आमचा परिवर्तनाचा रथ पुढे न्यायचा आहे आम्हाला. समजा नाही नेता आला तर किमान जाग्यावर तरी राहू द्या, त्याला मोडून तोडून टाकू नका. पण फार वाईट वेळ आली आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्हाला चालायला ज्यांनी स्वतःचे पाय दिले, सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. आज हा समीक्षेची प्रश्न करायची वेळ आली. तुम्हाला चालायला ज्यांनी स्वतःचे पाय दिले, सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. 3 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये गेली. 3 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये केली, तरी त्या युगंधराने जीवाची पर्वा नाही केली. कायद्याच्या रूपाने तुम्हाला बाप आणि माय दिले, सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. माझा प्रश्न आहे, गेल्या 50-60 वर्षात बाबासाहेबांना तुम्ही काय दिलं सांगा बरं मला. आणि म्हणून आज आम्हाला समीक्षा, साधं पुस्तक वाचलं नाही, काय देण्याची तर लई लांबची वेळची गोष्ट आहे. आणि म्हणून आज समीक्षेची वेळ आलेली आहे. महापुरुषांच्या असं म्हटलं जातं, महापुरुषों के पदचिन्ह अमिट होते हैं. क्यों अमिट होते हैं? क्योंकि उसपे कोई चलता ही नहीं. त्या महापुरुषांच्या पावलांवरून आम्हाला चालायचंय. त्यांनी जो रस्ता दाखवलाय तो आम्हाला चालायचा आहे. आणि म्हणून बघा, मला जो विषय मांडायचा होता तो असा होता की संपूर्ण संत चळवळीचा प्रभाव ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांवर आहे. ज्योतिराव फुलेंनी सगळ्या संतांची प्रेरणा घेतली. संतांनी अभंग लिहिले, फुलेंनी अखंड लिहिले. जे कधीही भंग पावत नाहीत ते अभंग, जे कधीही खंड पावत नाहीत ते अखंड. संतांनी अभंग कुणाची प्रेरणा घेऊन लिहिली? बुद्धाची. बुद्धाच्या वाणीच्या संकलनाला, बुद्धाच्या तोंडातून जी वाणी आली त्या संकलनाला गाथा म्हणतात, गाथा. आणि तुकोबारायांच्या संतांच्या तोंडातून जे अभंग आले त्याला देखील काय म्हणतात? गाथाच म्हणतात. आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी बाबासाहेबांनी संतांची प्रेरणा घेतली. आणि म्हणून बाबासाहेब एकदा भाषणात म्हणतात, मला तुकारामाची अहिंसेची व्याख्या फार आवडते. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे. या व्याख्येतल्या दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष करायचं नाही असं स्वतः बाबासाहेब सांगतात. अहो ब्राह्मणांच्या घरातल्या लहान लेकरांचा काय दोष होता? ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपान काका, निवृत्तीनाथ, काय दोष होता? लहान लेकर. ब्राह्मणांनी स्वतःच्या जातीतल्या लहान लेकरांना सुद्धा बहिष्कृत केलं, वाळीत टाकलं, वाळीत. बाबासाहेबांना ही जेव्हा गोष्ट वाचण्यात आली प्रचंड वाईट वाटलं. बाबासाहेबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. या बहिष्कृत भारतला ज्ञानेश्वर महाराजांची ओढ दिली आणि या देशामधून बहिष्कृता हद्दपार करण्यासाठी 14, 15, 16, 21 आर्टिकल दिले, 18 आर्टिकल दिलं. आणि या देशात ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या अपमानाचा बदला भारतीय संविधानाच्या रूपाने बाबासाहेबांनी घेतला. आर्टिकल 15 काय सांगतं? जात, धर्म, पंथ, वंश, संप्रदाय, लिंग यावरून कुठेही खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करता येणार नाही. आर्टिकल 15.
बाबासाहेबांचं आर्टिकल 15 तुकोबारायांच्या एका वाक्यात सांगतो. तुकोबाराय म्हणतात, कोण्याही जीवाचा न घरो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. त्यामुळे या संविधानामध्ये मला संत तुकाराम महाराज दिसतात, नामदेव महाराज दिसतात. हे संविधान आमच्या संतांचं आहे, बाबासाहेबांचं आहे. या संविधानाच्या वाट्याला जर कोणी जाल तर खबरदार. या संविधानाच्या वाट्याला कोणी जाल तर तुम्हाला आमच्या मुर्द्यांवरून जावं लागेल. संविधानाच्या संरक्षणासाठी आम्ही प्राणांचं बलिदान द्यायला तयार आहोत. संविधानाच्या संरक्षणासाठी आणि आमच्या महापुरुषांना प्रेरणा ठेवून लिहिलेलं संविधान आहे. कोण्याही देशाची कॉपी नाही. अहो, दुसऱ्या देशात जाती व्यवस्थाच नाही तर कॉपी करायचा काय प्रश्न येतो? रविदास महाराजांना बाबासाहेबांनी अंतचूड नावाचा ग्रंथ अर्पण केला, तुकोबारायांना ग्रंथ अर्पण केला, नंदनार यांना ग्रंथ अर्पण केला. आणि बाबासाहेबांनी स्वतःची सांगड संत चळवळीशी कबीरांशी घालून दिली. कबीरांना गुरु मानलं, बुद्धाला गुरु मानलं, फुलेंना गुरु मानलं. जागतिक दर्जाचा शिक्षण घेतलेला महापुरुष, जागतिक दर्जाचा शिक्षण घेतलेला महापुरुष जगातल्याच तिकडच्या लय शिकलेल्यांना गुरु मानू शकला असता. बाबासाहेबांच्या समकालीन लय विद्वान होते, कोलंबिया विद्यापीठात होते, इकडे तिकडे होते, जगात लय मोठमोठाले शास्त्रज्ञ होते. बाबासाहेबांनी भारताच्या बाहेरच्या सर्वात मोठ्या कोणत्याही शास्त्रज्ञाला, फिलॉसॉफरला कुणालाही गुरु मानलं नाही. कुणाला गुरु मानलं? भारताच्या भूमीत जन्मलेल्या बुद्धाला, भारताच्या भूमीत जन्मलेल्या कबीरांना, भारताच्या भूमीत, महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या ज्योतिराव फुलेंना. याचा अर्थ असा होतो, जो लोक समाजाचं काम करतात ते प्रेरणा घेण्याच्या पात्रतेचे असतात, शिक्षणाचा काही संबंध नसतो. त्याचं अजून एक उदाहरण देतो. काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांच्या कीर्तनात, ऐका, काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांच्या कीर्तनात सर्वाधिक शिक्षण घेतलेले बाबासाहेब कीर्तन ऐकायला घुंगडी टाकून खाली बसायचे. कुणाच्या कीर्तनात? काहीच न शिकलेल्या गाडगे बाबांच्या कीर्तनात लय शिकलेले बाबासाहेब घुंगडी टाकून कीर्तन ऐकायला बसायचे. काय कारण असेल बरं? कारण गाडगे महाराज म्हणायचे की अरे समाजाचं काम करा रे, इतरांच्या मदतीला जा, गरिबांना अन्नधान्य द्या, लोकांना मदत करा, जाती व्यवस्था पाळू नका, अस्पृश्यता पाळू नका. बाबासाहेबांना हा विचार फार आवडायचा. म्हणून शेवटच्या काळात काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांनी स्वतःच्या सगळ्या धर्मशाळा बाबासाहेबांना दिल्या. पंढरपूरची स्वतःची बांधलेली, स्वतःच्या हाताने गाडगे महाराजांनी बांधलेली धर्मशाळा बाबासाहेबांना दिली. आज ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे आहे. कुणी दिली? गाडगे महाराजांनी दिली. का? कारण गाडगे महाराजांना पण माहिती होतं की बाबासाहेब फार ग्रेट आहेत. गाडगे महाराज बाबासाहेबांना लय शिकले म्हणून ग्रेट मानत नव्हते, तर ते समाजाचं काम करत होते म्हणून ग्रेट मानत होते. बाबासाहेबांच्या काळात बॅरिस्टर असणारे अनेक लोक होते, लय अनेक लोक होते बॅरिस्टर असणारे. नेहरू पण बॅरिस्टर होते, गांधी पण बॅरिस्टर होते. पण बाबासाहेब लय शिकले म्हणून आपण मानतो का आपलं काम केलं म्हणून आपण मानतो? तर गो बॅक टू सोसायटी, समाजाकडे वळून बघितल्याबद्दल, बुद्धाचं चक्र गतिमान केल्याबद्दल, महापुरुषांचा संघर्ष पुढे नेल्याबद्दल, ज्योतिराव फुलेंचा विचार पुढे नेल्याबद्दल, या देशात जातीयांताची लढाई लढल्याबद्दल, या देशामध्ये समतेसाठी आयुष्य झिजवल्याबद्दल आपण बाबासाहेबांना मानतो. आणि काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे. काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांचं अमरावतीच्या विद्यापीठाला नाव आहे. आणि शिकलेले लोक, ऐका, काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे. आणि शिकलेले लोक काहीच न शिकलेल्या गाडगे बाबावर पीएचडी करतात. लय शिकलेले लोक काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांवर पीएचडी करतात. म्हणून इतिहास त्याग आणि समर्पणाची दखल घेतो, श्रीमंतांची नाही, पैशावाल्यांची नाही, शिकलेल्यांची मुळीच नाही. इतिहास कोणाची दखल घेतो बघा. शुद्धोधनाच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे. कोणाच्या? शुद्धोधनाच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे. इतिहास शुद्धोधनाचा लिहिला का? सर्वस्वाचा त्याग करून सगळ्यांना बंधुभाव समता शिकवल्याबद्दल, त्याग आणि समर्पणाबद्दल बुद्धाचा इतिहास लिहिला गेला, शुद्धोधनाचा नाही. गोल्लोबा मोरे सावकारांना कर्ज देणारे महाजन होते, प्रचंड श्रीमंत होते. पण इतिहास काही गोल्लोबा मोरेंचा लिहिला गेला नाही. तर कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्याबद्दल, लोकांना कर्जमुक्त केल्याबद्दल जगद्गुरु जगतवंदे तुकोबारायांचा इतिहास लिहिला गेला. याचा असा अर्थ होतो, इतिहास दुसऱ्यांचं काम करणाऱ्यांचा, त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, फुकट्यांचा, श्रीमंतांचा आणि लय शिकलेल्यांचा नाही लिहिला जात. बघा, तुम्ही कधीतरी खेड्यात टाटा बाटा बिर्ला अंबानीचा पुतळा बघितलाय का? तुमच्या उदगीर तालुक्यात टाटा बाटा बिर्ला अंबानीचा पुतळा आहे का? नाही. एखाद्या जिल्ह्यावर, एखाद्या मेट्रो सिटीत, पुणे, मुंबई, कोलकाता,
तुम्ही कधी मेट्रो सिटीत तरी टाटा बाटा बिर्ला अंबानीचा पुतळा बघितलाय का? दिसणार नाही, नसतो. तर इतिहास काही श्रीमंतांचा लिहिला जात नाही, पण अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे तुम्हाला भारतभरात दिसतील. याचा असा अर्थ होतो इतिहास त्याग आणि समर्पणाचीच दखल घेतो. आणि म्हणून इतिहास काही टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अंबानीच्या आजीचा लिहिला जाणार नाही. इतिहास रमाई, भीमाई, अहिल्या, फातिमा आणि जिजाऊंचा लिहिला जाईल, फातिमा शेखचा लिहिला जाईल. इतिहास त्याग आणि समर्पणाची दखल घेईल. तुम्हाला भारताच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला लातूर जिल्ह्याच्या, अहमदपूर किंवा उदगीरच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल. अरे पण जाताना तुमच्या गावच्या इतिहासात तरी काहीतरी चांगलं काम करा ना. 4 लोकांनी म्हणावं लय चांगला होता, मरतानी लय गुणगान गावं. किमान गावच्या इतिहासात तरी आमचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं, असं काहीतरी त्याग आणि समर्पणाचं काम करा. अहो एखादा मेल्यावर त्याच्या श्रद्धांजलीला बोलायचं तर त्याच्यासाठी 4 चांगले शब्द सुचत नाहीत आपल्याला. काय म्हणावं? एखादा दारू पिल्यावर तर विचारत नका. पेलेला मेला ना, दारू पिलेला, तर बाया त्याचं वाईट पण बोंबलू बोंबलू सांगतात. आता कोणाचा मार खाईल, आता मला कोण शिवा देईल, आता मला रोजच हटकायचा, कोण हटकायला येईल. खरं त्याच्याबद्दल सांगायला काही चांगलंच नसते ना. तर त्याची बायको छाती बडबडू म्हणते आता मला कोण मारील. अगं बरं झालं की मेला, आता मारणं वाचलं की. आणि म्हणून आम्हाला मरताना काहीतरी चांगलं काम करायचंय. 4 लोकांनी आमचं नाव घ्यावं, म्हणावं फलाना लय चांगला होता, बिस्तानी फलानी लय चांगली होती, दुसऱ्यांच्या मदतीला जायची, एकूण एकाला काहीतरी सल्ला द्यायची, चांगलं बोलायची. म्हणून जाताना काहीतरी चांगलं काम करावं. किती सांगावं? एका गावामध्ये लय एक श्रीमंताची बाई इकून तिकून पैसा आणून मस्त घर बीर बांधलं, तोरा ताठा आला, कोणाला विचारीना फुगून राहायची, लय महागाची साडी घेतली आणि गावभर हिंडायली तन 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 करत साडी दाखवायला. बाळा म्हणले लईच फुगीरपणा आला, हिला विचारूच नका कितीला घेतली. मग कोणच विचारी नाही कितीला घेतली. मग संध्याकाळ झाली, गावभर फिरली पदर हलवीत, पण कोणी विचारी ना कितीला घेतली. संध्याकाळी अंधाराचा बोळीच्या रस्त्याने घराकडे निघाली, बोळीचा रस्ता अंधार पडलेला. मग पाय आपटीत चालली होती, तन तन राग आला. त्या बोळीमध्ये कुत्री झोपलेली होती. मग कुत्रीचा शेपटीव पाय पडला, अंधारामध्ये दिसलत नाही. कुत्री म्हणली काय कोण? ही म्हणली आजच घेतली 10,000 रुपयाला. कोणीच विचारे ना, कुत्रीला सांगायची वेळ आली. असं आमच्याकडे लय प्रॉपर्टी आली हो, साधन संपत्ती आली, घरदार आले, अंगाव दागिने मावण दागिने, पण विचारते का कोणी? फै काकू कधी केली बोरमाळ विचारायला येते का कोणी? आणि म्हणून कोणी कोणाला विचारत नाही. विचारतात रमाईला, जिच्या अंगावर फुटका मनी सुद्धा नव्हता. विचारतात सावित्रीमाईला. सावित्रीमाईंचा त्याग माहितीये का? एका बाबाजी गायकवाड नावाच्या अस्पृश्य वस्तीतल्या लेकराला प्लेग झाला, प्लेग. सावित्रीमाईंचा मुलगा डॉक्टर आहे, दत्तक पुत्र यशवंत. सावित्रीमाईंना चांगलं माहितीये, एज्युकेटेड आहे, शिकलेले आहेत, त्यांना चांगलं माहितीये की प्लेगच्या लेकराला हात लावल्या आपल्याला पण प्लेग होऊ शकतो. पण गरिबांच्या लेकरांच्या प्रती दया आणि करुणा काय असती सावित्रीमाईकडून शिकावं. सावित्रीमाई तरी देखील अस्पृश्याच्या वस्तीत गेल्या. बाबाजी गायकवाड नावाच्या लेकराला पाठीवर घेतलं. स्वतःच्या मुलाने पुण्याच्या ससाण्याच्या माळावर दवाखाना टाकला होता, तिकडे घाई गडबडीत दवाखान्यात लेकराला घेऊन निघाल्या. रस्त्याने लेकराचा प्लेग सावित्रीमाईंना झाला, लेकरू पण वारलं आणि सावित्रीमाई सुद्धा अस्पृश्याच्या वस्तीतल्या लेकरांची सेवा करता करता या देशाला सोडून गेल्या, आपल्याला सोडून गेला. ह्याला म्हणतात त्याग आणि समर्पण. इथं तर काही घेणं देणंच नाही, कुणाचं काय चाललंय, कोणाचं कोणाला काय मिळ नाही, काय नाही काय असलंच आपलं आपलं डिवऱ्या ढोरावणी सगळं जगायचं जीवन. कुत्र्या मांजरासारखं जन्माला यायचं आणि मरायचं काय उपयोग आहे? म्हणून आम्ही चांगलं आयुष्य जगलं पाहिजे. टीव्ही टेलिव्हिजनच्या नादाला लागायचं नाही, बिलकुल टीव्ही बघायची नाही. या टीव्ही टेलिव्हिजन मधून तुमचं ब्रेन वॉशिंग चाललंय, राजकारणाचं लय येडं लावणं चालू आहे, लय येडं लावणं चालू आहे. अरे जरा वाचनाचं पण येडं लावा ना, समाजकार्याचं पण लावा ना. आणि कोणत्याही राजकीय क्षेत्रात जाण्याची चाबी आणि रस्ता असतो न असता तो सामाजिक क्षेत्रातूनच असतो. समाज कार्य हे राजकारणाकडे जाणारा रस्ता असतो. आधी देशात सामाजिक क्रांती करा ना. बुद्धाच्या सामाजिक क्रांती नंतर सम्राट अशोकाची राजकीय क्रांती झाली. संतांच्या सामाजिक क्रांती नंतर शिवाजी महाराजांची राजकीय क्रांती झाली. हे कुणी म्हटलं? माझे वाक्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आहेत. आणि म्हणून या देशात संविधानाच्या क्रांतीनंतर, महापुरुषांच्या विचारांच्या जाती अंताच्या क्रांतीनंतर तुमची माझी राजकीय सत्ता येणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला शॉर्टकट पाहिजे, शॉर्टकट. जाती अंताची लढाई लढायची नाही, स्त्रीदास्यंताची लढाई लढायची नाही, आणि तुम्हाला राजकीय सत्ता पाहिजे, कशी काय येणार आहे? म्हणून या देशात जोपर्यंत जाती अंताची, समतेची, बंधुभावाची, एकोप्याची लढाई लढत नाही. अहो महापुरुषांना जाऊन एवढे वर्ष झाले, अजूनही पोटजात मोडून आम्ही लग्न करत नाही. तुमच्याकडे पोटजातीत लग्न होतेत की नाहीत?
आता पोटजाती तर काही सांगत नाही, गेल्या 50-60 वर्षात अजून पोटजाती मोडून लग्न करता आलेले नाहीत. काय महापुरुषांचा विचार जगणार हो. त्यामुळे या देशात महापुरुषांचा विचार जगला पाहिजे. म्हणून मी सांगत होतो, तुम्ही प्रचंड त्यागी आणि समर्पित महापुरुषांचे वंशज आहात. किती गर्व असला पाहिजे बरं. आमच्यात रमाई झाली, आमच्यात बाबासाहेब झाले, आमच्यामध्ये फुले झाले, शिवाजी महाराज झाले, आमच्यात बुद्ध झाला. काय अभिमान असायला पाहिजे. काय नाही, मिलेले तोंड सुतक पडल्यासारखे. हर त्या महापुरुषांचा किती गर्व आणि अभिमान असावा. ब्राह्मणांशामध्ये इतका त्यागी आणि समर्पित गेल्या 4000-5000 वर्षात कधीही असा महापुरुष झाला नाही ब्राह्मणांचा. पण बहुजनात 100 बडकर 1 महापुरुष झाले. यार किती अभिमान पाहिजे तुम्हाला. पण त्या ब्राह्मणी सत्तेच्या समोर लाळघोटेपणा करतात आमची लोक. ब्राह्मणी सत्तेत सहभागी होण्यासाठी शेपट्या हलवतेत, गोंडा घोळतेत, लाचारी पत्करतेत आणि त्यांच्या महापुरुषांचा उदो उदो करतेत आणि आपल्या महापुरुषांची माती करतेत, आपल्या महापुरुषांना जमीन दोस्त करतेत. आणि म्हणून आम्हाला आता या देशातला संघर्ष लढायचा आहे. कोणता? ज्योतिराव फुले म्हणाले, या देशाचा संघर्ष शेठजी, भटजी, लाटजी विरुद्ध शूद्रातिशूद्र आहे. तो संघर्ष आम्ही गतिमान करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, या देशाचा संघर्ष आम्हालाच लढायचा आहे आणि हा संघर्ष लढण्यासाठी आम्ही सदैव तयार असलं पाहिजे. म्हणून आपणही हा संघर्ष लढूया. त्या टीव्ही टेलिव्हिजनच्या नादाला लागू नका. तुम्हाला तुमच्या घरात प्रसाधनं, तुमच्या घरात त्यांचे प्रोडक्ट पाठवण्यासाठी टीव्ही काम करते. एकेकाळी मी कोणाच्या पूर्वी खेड्यात आलो 10 वर्षापूर्वी, तर भली मोठी चिपलंग असायची पाठ घासायला. आणि आता कोणाच्या नहानीत गेलो तर कोणता शॅम्पू वेगळा, चेहऱ्याचा वेगळा, केसाचा वेगळा, काय दाताचा वेगळा, अशा 10-12 बाटल्या पडलेल्या असतात प्रत्येकाच्या बाथरूम मध्ये. राहिला घर नाही, पण घरात 10-12 वेगळ्या प्रकारच्या साबणा आणि 2-4 प्रकारचे शॅम्पू. कुठून आलं आमच्या घरात? हे सगळं टीव्ही टेलिव्हिजनचं कारस्थान आहे. कुठला तरी बुवा बापू कापू मुंबईच्या एसी स्टुडिओ मध्ये बसून ज्ञान सांगते. बापू कापू काय सांगतंय? हवा लेलो, हवा छोडो. अरे म्हणलं, यांची आधीच हवा गेलीत, काय हवा लेणार, काय हवा काढणार आहेत म्हणले. आजचे दिन म्हणून यांची सगळी हवा गेली म्हणलं 2014लाच. काय हवा काढणार आहे ते? ती ऐश्वर्या राय म्हणे जगाची विश्वसुंदरी, सुष्मिता सेन म्हणजे जगाची विश्वसुंदरी. अरे त्या ऐश्वर्या रायच्या गालाचा मेकअप करायला वेगळीच बाई, ओठांचा मेकअप करायला वेगळीच बाई, कपाळाचा मेकअप करायला वेगळीच बाई. 5-50 बाया मेकअप करायला असलं तर कोणी बी छान दिसेल की. एसी गाडीमध्ये फिरते, एसी बंगल्यात राहते, तर मग कोणी बी उजळल. आमची खेड्यातली बाई 2 दिवस उदगीरला गेली तर गावात आल्या बाया म्हणतात, माया उजळल्या तुम्ही. 2 दिवस बाई शहरात गेली तर आमची उजळती बाई. तिथं एसी गाडीत राहते, एसी बंगल्यात राहते, तिथं लय छान दिसेलच की. पण बिना मेकअपच्या हिरोईनला कधी बघा नाही, तुम्हाला उलट्या झाल्या तर नाव सांगा. बिना मेकअपच्या हिरोईन आणि ती म्हणे ऐश्वर्या राय विश्वसुंदरी. अरे म्हणलं, दुसऱ्याच्या भाडीवर जगणारे कधी सुंदर असू शकत नाहीत. सुंदर कुणाला म्हणावं? जिच्या हातात विळा कोयतं खुरपय, जिच्या ठाचा उरलेल्या आहेत, जिच्या चपलाचा अंगठा तुटलेला आहे, जिच्या कपाळावर टपोर कुंकू आहे आणि जी शेतात दिवस रात्र राबते, जिच्या कपाळावरचा घाम मातीमध्ये पडत असतो, ती माझी माय माऊली जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. सुंदरता राबण्यात असते, कष्ट करण्यात असते, दिसण्यात सुंदरता नसते. आणि समजा सौंदर्याचा रंग गोरा मानला तर अख्खा दक्षिण भारत बाद करावा लागेल. सौंदर्याचा रंग गोरा नाही, भारतीय सौंदर्याचा रंग काळा आहे. लक्षात घ्या. विठ्ठल काळा, कृष्ण काळा, आमचे खंडोबा, भैरोबा, ज्योतिबा सगळे काळे. भारतीय सौंदर्याचा रंग काळा आहे, गोरा नाही. त्यामुळे गोऱ्या रंगाची स्पर्धा लावणे आम्हाला मान्य नाही. फेअर अँड लवली 7 दिनों में निखर पाहिजे आम्हाला मान्य नाही. तुमची फेअर अँड लवली तुमच्या चुलीत घाला, आम्हाला काय करायची ती? आम्ही प्युअर काळी माणसं आहोत. आणि म्हणून या देशात हा आमचा सगळ्या स्तराचा संघर्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या जजेस पासून टीव्ही टेलिव्हिजन वाल्या सगळ्या लोकांपर्यंत सगळे सुप्रीम कोर्टाचे जजेस ब्राह्मणी वृत्तीचे, ब्राह्मणी विचारांचे बसलेले आहेत. या देशाचं संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. तुमचे सगळे राज्यकर्ते शेणखाऊ आहेत. कोणत्याही राज्यकर्त्याला लोकशाही वाचवायची नाही, कोणत्याही राज्यकर्त्याला सर्वसामान्यांच्या प्रति आदरभाव नाही. आणि म्हणून या देशामध्ये आता ती लढाई आम्ही रस्त्यावरून सामाजिक अँगलने लढणार आहोत. ती लढाई आम्ही रस्त्यावरून लढणार आहोत. कीर्तनाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून, गोंधळाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून महापुरुषांचा विचार तेवत ठेवणार आहोत. आम्ही महापुरुषांचा विचार जिवंत ठेवणार आहोत. ज्यांना काय अमेरिकेत, युरोपात जाऊन काशी करून घ्यायची जा, आमचं काही म्हणणं नाही. हा देश आमचा आहे, तो आम्ही जगवणार, पुढे नेणार. या देशात महापुरुषांच्यासाठी आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावणार आहोत. आणि म्हणून आता आपण सगळेजण एकत्रित येण्याचा संकल्प करूया. इतरांना महापुरुष समजून सांगूया, इतरांना आपल्या कार्यक्रमात घेऊन येऊया, इतरांना पुस्तकं वाटूया. आपल्याही घरात जरा पुस्तकं आणून ठेवा, दुसऱ्यांना देता येतील, सांगतील बाबा वाच काय लिहिलंय ते. इतरांमध्ये पुस्तकांचा आपण
प्रचार केला पाहिजे. आता आपला हा जो रुमाल होता का नाही, मला वाटतं 100 रुपयाचा असेल. 50 रुपयाला पुस्तक येतो, म्हणजे एका रुमाला 2 पुस्तकं आले असते. स्टेजवरचे रुमाला नेव गळ्यात घातले का नाही आपण, इथला नेला पुन्हा गळ्यात घातला नेला, त्याऐवजी एका रुमालाच्या किमतीत 2 पुस्तकं आले नसते का? 50 रुपयावाली पुस्तकं मी देतो तुम्हाला, रुमाल जर 100चा असेल तर. म्हणून जरा बदल करा ना. सगळं ब्राह्मणी व्यवस्थेला कॉपी करतो. ब्राह्मणांच्या उच्च जातवर्गीयांच्या स्टेजवर हार असतात, आम्ही बी हार घालतो. ब्राह्मणांच्या उच्च जातवर्गीयांच्या स्टेजवर शाली असतात, आम्ही बी शाली कॉपी केल्या. त्यांच्या तिकडे जे असतं का ते सगळं इकडे आणलं. आमचं स्टेज बदला ना. आमच्या स्टेजवरून आम्ही पुस्तकं देतो, हा मेसेज गेला पाहिजे. आमच्या स्टेजवरून आम्ही प्रबोधनालाच महत्व देतो, हा मेसेज गेला पाहिजे. आमच्या स्टेजवरून आम्ही महापुरुषांच्या वैचारिक लढाईलाच महत्व देतो, हा मेसेज गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही इतरांना कॉपी करू नये. आमचं कल्चर फार वेगळे, त्यांचं वेगळे. आणि म्हणून जरा चांगलं जीवन जगा. एक म्हातारं होतं बघा, पाहुण्याच्या पोरीच्या लग्नाला गेल्यावर विचारायले मुलगी कुठे, नवरी मुलगी कुठे. घरचे म्हणले दिसत ना का, ती भिताडाला खेटून बसली. जवळ गेला, इकडून तिकडून बघायला मुलीकडे, म्हणला का महिनाभरापूर्वी आलतो, पोरगी काळी सावळी होती ना, आता अचानक काय चमत्कार झाला, नवरी ओळखूच येईना, लय गोरी दिसायली. घरचे म्हणले अहो तिची काय कमाल काय चमत्कार, लय महागाची बाई लावली म्हणले मेकअप करायला, लय महागाची बाई. ते मला कुठे, मला बघू दे असं काय चमत्कार झाला, आमची काळी सावळी नवरी लय गोरी दिसायली. मग त्या मेकअपवाल्या बाईकडे म्हातारा गेलंय. मेकअपवाल्या बाईला म्हणते हो, आणि आमची नवरी तर लय साधी होती, काळी होती, काय चमत्कार केला, गोरी दिसायली. मेकअपवाली बाई म्हणली माझी काही चमत्कार नाही हो, त्या मेकअपच्या डब्याचा चमत्कार आहे. माझ्या हातात काय म्हणली, तो ना मेकअपचा डबा उलटा पालटा करून पाहिला. आणि त्या मेकअपवालीला म्हणते केवढ्याला असते हो, म्हणला चमत्कारच की आमची पाहुणी काळी होती, गोरी दिसायली. ती म्हणली स्टार्टिंग 5000 रुपये असते. म्हाताऱ्याने लग्न लावलं, बाजारात गेला, मेकअपचा डबा खलत्यात टाकून घरी घेऊन गेला. कोणतं म्हातारा झाला, नातू आलेत घरात, नातू. आणि म्हातारीकडे जाऊन म्हणते आगे आपल्या लग्नात की नाही काय कॅमेरा नव्हता, फोटोवाला नव्हता, मेकअपवाला नव्हता, लय जुन्या काळात लग्न झालं. जाऊ दे, जे झालं ते झालं, फोटो नाही काय नाही, पण मेकअप तर करून दाखवू की म्हणला म्हातारीला. म्हातारी म्हणली काय लाज लज्जा शरम आहे की नाही, नातू घरात आले तर मेकअप करून कुठे जायचंय म्हणलं. म्हातारा म्हणला कुठं जायचं नाही, पण घरच्या घरी करून दाखवू की म्हणलं. म्हातारी म्हणली बरं ठीक आहे. एका दिवशी म्हातारीने संध्याकाळी मेकअप केला. सकाळी शेजाऱ्याच्याने दरवाजा उघडला. ओ काकू दरवाजा उघडा की. काका उठले का, अण्णा उठले का. म्हातारी खिडकीतून बघायली पण दरवाजाच उघडेना. थोड्या वेळानं पुन्हा आलं ते, ओ काकू अण्णाला उठा की म्हणा, बाहेर गावी जायचं. अण्णा उठले, आंघोळ केली, दरवाजा उघडला. मग ते आलं शेजारचं, ते म्हणला काकूचे ना अण्णा तुमचे भांडणं झाले का काय. किती वेळची काकू खिडकीतून बघून चालली पण दरवाजाच उघडना. नक्की अण्णा तुम्ही काकूला काहीतरी म्हणले. अण्णा म्हणले भांडणं बिंडणं काही झाले नाही. ज्या खलत्यामध्ये मेकअपचा डबा आणला होता त्याच खलत्यात त्या मेकअपच्या डब्याच्या खाली माझी चप्पल तुटली म्हणून फेविस्टिक आणली होती, आणि तुझ्या काकून लिपस्टिक म्हणून फेविस्टिकच लावली म्हणले रात्रीला. जे ओठ चिटकून बसलेत म्हणले ते अजून निघणार. आर कळत नाही तर त्या रस्त्याला जायचं कशाला, माझं म्हणणं नाही. कळत नाही तर कशाला. भला मोठा मेकअप, नट्टा पट्टा, दाग दागिने, महागाच्या साड्या, काय करायचं, काही गरज आहे का. आणि बनोर तुमच्या घरामध्ये 2 लेकरं असतील, तुमच्या घरात 2 लेकरं असतील तर 1 लेकरू चळवळीला द्या, काही वाईट होत नसतं. माझं वाटोळं झालं का. माझं शिक्षण BCA झालेलं आहे. BCA मी BCA झाल्याबरोबर फुल टाइम समाज व्यवस्थेत दिवस रात्र 2009 पासून आहे. फुल टाइम आहे, दिवस रात्र 2009 पासून आहे. उपाशी मेलो का, काही होत नसतं. तुमच्या घरात 2 लेकरं असतील तर 1 चळवळीला द्या. आता देशाला फार गरज आहे, देश वाचवायची गरज आहे. आणि आता नाही वाचलं तर मरा. तुमचं आरक्षण हे बोंबलत गेलं, नोकऱ्या बी नाही. रिझर्वेशन इन प्रमोशन आहे का, आता होते का प्रमोशन, आहेत का नोकऱ्या ज्या पहिल्या पिढीला मिळालेल्या, रेल्वे खात्यात लागला, कुठं काय लागला, कुठं काय लागला, आता आहे का नोकऱ्या. म्हणून आता आम्हाला चळवळीला माणसं द्या, पुन्हा तुमच्या नोकऱ्या मिळवून देऊ. जर आता देणार नसेल तर बसा बोंबलत, आमचं काय म्हणणं आहे, आमच्या काय बापाचं जाणार आहे. आणि म्हणून या देशामध्ये आता समतेची, स्वातंत्र्याची, बघा बाबासाहेबांनी एकच शब्द किती वेळा उल्लेख केलाय, किती वेळा. बाबासाहेब विदेशातून आले, भाषण दिलं, ते काय म्हणले, मी काय एवढं शिकून नोकऱ्या बिकऱ्या करायला आलो, मला या देशात समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित आदर्श समाज उभा करायचा आहे. बाबासाहेबांनी सुरुवातीच्या काळापासून या 4 मूल्यांचा रट्टा लावला, रट्टा. बाबासाहेब बौद्ध धर्मात गेले. ते काय म्हणतात माहिती का, बौद्ध धर्मात यासाठी आपण जातो आहोत की याच धर्मात समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय आहे. कशासाठी बाबासाहेब बौद्ध धर्मात गेले, समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय यासाठी आपण बौद्ध धर्मात जातो. बाबासाहेबांनी ते तर व्यक्तिगत कितीतरी वेळा भाषणात सांगितलं, बौद्ध धर्मात जाताना सांगितलं. बाबासाहेबांनी याचा विसर पडू देऊ नये म्हणून प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या संविधानाच्या पहिल्या पानावर सांगितलं काय पाहिजे आम्हाला या देशात,
समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित आदर्श समाज पाहिजे. काय बाबासाहेबांच्या आदर्श समाज निर्मितीचं स्वप्न पूर्ण झालंय? बिलकुल नाही झालं. मग बाबासाहेबांच्या आदर्श समाज निर्मितीचं स्वप्न पूर्ण झालं नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी कुणावर आहे? आपल्या सगळ्यांवर आहे. आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला काम करायचं. आणि जर ते आम्ही स्वप्न पूर्ण केलं नाही तर आमच्या येणाऱ्या पिढ्या आमच्या तोंडात शेण घालतील. ते आपली पुस्तकं वाचतील ना, त्यामध्ये आमचे बापजादेले स्वतःच्या आयुष्यात मशगूल होते, महापुरुषांचं त्यांनी काम केलं नाही याबद्दल आपलेच वंशज आपल्या नावाने खडे फोडतील, आपल्या नावाने शिव्या देतील, यांच्या हातात असताना यांनी काहीच केलं नाही म्हणतील. आणि म्हणून हा देश वाचवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. महापुरुषांच्या बद्दल सांगावे तेवढे प्रसंग कमीच आहे. बाबासाहेबांचं जीवन चरित्र सांगावं तेवढं कमीच आहे. तुम्हाला सगळे प्रसंग माहिती आहेत. विदेशामध्ये पावावर 18-18 तास अभ्यास केलेले बाबासाहेब आहेत. एकदा मिलिंद कॉलेजचं बांधकाम चालू होतं आणि एक म्हातारा माणूस नातवाला घेऊन आला बाबासाहेबांकडे. बाबासाहेब उभं राहून मिलिंद कॉलेजचं काम बघतायत, उभं राहून. कुठे काय चालू आहे, कुठे वाळू, कुठे खडी, कुठे गिट्टी, उभं राहून बांधकाम बघतायत. तिथं एक म्हातारा माणूस आला, मला साहेब माझ्या नातवाला मार्गदर्शन करा. बाबासाहेब म्हणले आता मिलिंद कॉलेजचं बांधकाम चालू आहे, मी व्यस्त आहे, काय मार्गदर्शन करू? आणि एवढा वेळ तरी का, लेकरू तरी किती लहान, तुझ्या नातवाला काय सांगू? तरी म्हाताऱ्या माणसं जरा टसा आहे, माझ्या नातवाला मार्गदर्शन करा. बाबासाहेबांनी फक्त, बाबासाहेब कधी धोतर घालायचे कधी पॅन्ट, बाबासाहेबांनी ते धोतर थोडस वर केलं, थोडस वर. आणि घोटे असतात ना पायाचे घोटे, त्या घोट्याकडे लेकराला बघायला लावले. म्हणले बघ त्या घोट्याकडे. त्या लेकरानं बघितले, त्याला म्हणले तू हात लाव, हात. त्याला आपल्या पायाचे घोटे जरा कडक लागतात, तिथे हाड असतात. त्या लेकराने हात लावला, तिथं हाड नव्हते, गुळगुळीत मांस होतं, फक्त गुळगुळीत. बाबासाहेब म्हणले बेटा तुला एकच गोष्ट सांगेल, किती कळते मला माहित नाही, एवढा अभ्यास कर, एवढा अभ्यास कर की पायाचे माझ्यासारखे घोटे झिजले पाहिजे, झिजले पाहिजे. एवढा मी अभ्यास स्वतः केलाय, त्याचा पुरावा तुला देतोय. माझ्या पायाला घोटे सुद्धा नाहीत, हाड झिजलेत माझ्या हातून. आणि म्हणून एवढा या देशासाठी त्याग, समर्पण किती सांगायचं. इतका त्याग आणि समर्पण केला, हाड झिजवले. सगळे आजार कशामुळे झाले होते? सगळे वाचनाने, फिरण्याने, दगदगीने सगळे आजार झाले. जो माणूस किमान 100 वर्ष 80 वर्ष जगू शकला असता, तो माणूस अर्ध्या वयात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. काय कारण होतं? तुमच्यासाठी काहीतरी करायचं होतं, तुमच्यासाठी रोज वाचन होतं, रोज लिखाण होतं, काहीतरी करायचं होतं. आणि म्हणून आम्हाला महापुरुषांचं मनभर काम नाही करता आलं, कणभर तर करूया, कणभर तरी त्या दिशेने थोडी पावलं तरी टाकूया, त्यांचा विचार तरी जगूया. वर्षाला एकदा फळ्या माळ्यावरचे फोटो काढायचे, त्याला पुसायचे ना हार घालायचे, आणि जयंती संपली की माळ्यावर फोटो नेऊन ठेवायचा. आता हा फोटो बौद्ध विहारात जाणार, पुढच्या वर्षी जयंतीलाच काढायचा मोठा फोटो. आणि मग मधल्या काळात काय करायचं? मधल्या काळात राज्यकर्त्यांच्या दलाल्या करायच्या, साहेब साहेब करत फिरायचं, साहेबांची कॉल उचलायचे, साहेबांचा बर्थडे करायचा मोठा मधल्या काळामध्ये. जयंती फक्त एकदाच. अरे महापुरुषांचा विचार क्षणाक्षणाला जगला पाहिजे. महापुरुषांच्या विचारांमुळे झोप उडाली पाहिजे, झोप. महापुरुषांच्या विचारांचा कधीही कोणत्याही क्षणाला विसर नाही पडला पाहिजे. त्याला मी खरा माणूस म्हणेल. म्हणून आम्हाला अशी माणसं पाहिजे, झपाटून गेली पाहिजे. अहो पुण्यात चांगली नोकरी करणारा कांशीराम नावाचा माणूस, प्रचंड चांगली नोकरी करणारा, आणि काय खूळ डोक्यात घुसलं, कोणतं पुस्तक वाचलं? ॲनहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचे निर्मूलन. सरकारी पुस्तकाची किंमत किती आहे सांग का? फक्त 16 रुपये. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या जाती व्यवस्थेचं निर्मूलन या पुस्तकाची किंमत किती आहे? 16 रुपये. आणि इथं कोणाला 16 रुपये घडत नाहीत असं असेल का बरं? त्याला 16 रुपयेच घडणं, हे पुस्तकच विकत घेता येईल. 16 रुपये फक्त किंमत आहे पुस्तकाची. ते 16 रुपयाचं पुस्तक कांशीरामजीनं ॲनिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचं निर्मूलन 23 वेळा पुस्तक वाचलं. किती वेळा? 23 वेळा कांशीरामजीनं पुस्तक वाचलं आणि म्हणाले आजपासून नोकरी सोडली, बाबासाहेबांचं उरलेलं कार्य मी पुढे चालवणार. देशभर पायानं फिरले, देशभर सायकलवर फिरले, सबंध देशात स्वतःचं कार्य उभं केलं आणि सबंध देशामध्ये महापुरुषांच्या विचारांची सत्ता आणता येते सिद्ध करून दाखवलं. तू म्हणाल महाराज लय कांशीरामावर बोलायला, बीएसपीचा आहे काय? मी बीएसपीचा नाही, मी सामाजिक उदाहरण तुम्हाला देतो आहे. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा अशी किमान कांशीरामजीची तरी प्रेरणा घेता यावी, बाबासाहेबांची घेता यावी, फुलेंची घेता यावी, शिवरायांची घेता यावी, आमच्या महापुरुषांची प्रेरणा घेता यावी अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. जाताना शेवटचा निर्लज्जाचा एक प्रसंग सांगतो आणि संपूया. मी प्रत्येक कीर्तनात, कार्यक्रमात, व्याख्यानात हा निर्लज्जाचा किस्सा का सांगत असतो बरं? कारण जाताना काहीतरी घेऊन जावं, नाही तर आपलं कसं आहे, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, तू दगड मी दगड, उठ साजनी डोळे उघड. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड
बरे देवा, किती सांगावं, आमच्या काय फरक पडणार आहे? 2500 वर्षापासून इतके महापुरुष आले, आम्ही बदललो का? बिलकुल नाही. आम्ही ठरवून टाकलेलं आहे, तुम्ही काय बी सांगावं, आम्ही बदलणारच नाही. एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला, तिजोरी हातोडा मारणार, तोच मध्यरात्री त्याला पाटी दिसली. पाटीवर लिहिलेलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, फुटली, तुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिलंय, ते बटन दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. चोर होता निर्लज्ज, त्याला वाटलं बरं आहे की राव, कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची. चोराने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली आणि पकडून घेऊन गेली. आता गप्प बसाव की नाही? पोलीसवाल्याला म्हणतंय, माझी लय दिवसाची इच्छा होती, मला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचं. मला पोलीसवाले म्हणले, ते पकडलं ते गेलं कोणीकडे, पुढच्या तोंडाला बसायला. मरमर म्हणला, बस बाबा. बसला. मग एक पोलीसवाला म्हणला, तुला लय दिवस झालं शोधत होतो, आज रंगे हात सापडला, बोल बरं तुझं काय मत आहे? हे म्हणतंय, आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय. म्हणला, काय माणुसकी असते का नाही? म्हणला, अहो माणुसकीनं तिजोरीनं फोडता म्हणला ते बटन दाबलं, आणि काय माणुसकीच राहिलं नाही म्हणला, पकडून घेऊन चालले. असं कुठं असते का? म्हणला. हाच निर्लज्ज बाजारात गेला, बाई जांब पेरू विकत होते. गर्दीतून हात घातला, एक जांब घेतलं, खात खात निघालाय. त्याला वाटलं जांब विकणाऱ्या बाईनं बघितलंच नाही काय, की बाईनं गर्दी बाजूला केली, मागून याच्या कॉलरला बाजारात धरला, उताना पाडला, असा मारला, मारून मारून बाईची चप्पल तुटली. पण यानं हुकाचू नाही केलं. ती म्हणली, काय निर्लज्ज आहे मेला, दिली चप्पल तुटलेली फेकून बाईनं आणि जांब पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. याच्या भोवती लोक जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला, मूर्खेस का रे, अरे 2 रुपयाच्या जांबासाठी इतका मार खाल्लास, 2 रुपये दिले असते तर जांब नसतं का आलं? हे वर तोंड करून म्हणते, मग काय झालं? म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की. म्हणला, मार खाल्ल्याचं गेलं कोणीकडं, चप्पल तुटल्याचा आनंद. हाच निर्लज्ज एका जाडजूड बाईच्या घरी चोरी करायला गेला आणि आणणाऱ्या खोलीत तिजोरीचं बटन समजून रेडूचं बटनच लावलं. मग रेडू लागला, जाडजूड बाई उठली, चोराला पकडलं, चोराच्या छातीवर बसली आणि नौकराला म्हणाली, जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. चोर काय जायचं ना अंधारात दारात काहीतरी शोधायला, आपला नौकर जायचं ना अंधारात दारात काहीतरी शोधायला. त्या चोराच्या छातीवर बसलेली ती जाड बाई म्हणते, ए जाय की पटकन पोलीसवाल्यांना घेऊन ये. तू काऊन जाईना? जा पोलीसवाल्यांना घेऊन ये. ते म्हणते, बाई साहेब अंधारात की नाही माझी चप्पलच गवसना. ते चोर खालून म्हणते, बाबा माझी घालून जाय, पण पटकन जाय, हिचं काय वजच सहन आहे ना. म्हणलं, अरे हिच्यापेक्षा ते पोलीसवाले बरे, ते छातीवर तरी बसत नाहीत. म्हणला, आणि तू पोलीसवाल्यांना आणेपर्यंत माझा दम वर जाते का काय की? म्हणला, पटकन घेऊन ये. म्हणलं, जा माझी चप्पल घालून जा. निर्लज्ज. हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. जेलमध्ये इकडून 3-4 पोलीसवाले, तिकडून 3-4 पोलीसवाले, छाती पुढे काढून चालला असा जेलमध्ये. जेलर म्हणले, याला काही लाज लज्जा शरम आहे का? म्हणले, कसं आले बघा की छाती पुढे काढून. मग जेलर म्हणले, या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला, नेहमीच येतो, पण मेवण्याची भेट पहिल्यांदाच पाहिजे. म्हणला, जाताना जेलर म्हणले, अरे इथून गेलं तरी चांगलं वागावं, सांग बरं कसा वागशील? इथून गेला नीट वागावं, लोकांना मदत करावी, चोऱ्या माऱ्या सोडून द्याव्यात, सांग बरं इथून गेलं कसं वागशील? हा म्हणला, जेलच्या बाहेर गेल्याबरोबर बाजारात जाईल. जेलर म्हणले, बाजारात कशाला जाशील? म्हणला, बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले, बॅटरी कशाला विकत घेशील? म्हणला, त्या जाडजूड बाईच्या घरात अंधारात काही दिसलंच नाही. म्हणला, आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करेल. म्हणला, म्हणजे याला मारा, पुरा, कुटा, जेलमध्ये घाला, काही करा, बदलतंय का? ते त्याचा व्यवसाय सोडतच नाही, चोऱ्याच करते. आम्ही पण बदललं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून बाबासाहेब सूर्याला म्हणाले, तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. बाबासाहेब सूर्याला म्हणाले, तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. चल परिवर्तनाचा नवा करार करू. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करेल. मी साऱ्यांना प्रकाशमान करेल. बाबासाहेबांचं उरलेलं प्रकाशमान करण्याचं, ज्योतिराव फुलेंचं उरलेलं सत्यशोधनाचं, बुद्धाचं उरलेलं आता दीप भवाचं, संतांचं उरलेलं नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानादीप लावू जगीचं काम आपण सगळेजण पुढे चालवू अशी तुमच्याकडून आशा अपेक्षा करतो. आणि जाताना एवढंच सांगतो, बोलताना काही चुकला असेल, लागला असेल, ओरबडला असेल, ओरखडला असेल, त्रास झाला असेल, घाव घातल्यासारखा वाटला असेल, तणका आला असेल, पुळका आला असेल, बिलकुल माफी मागत नाही. माफी न मागता कार्यक्रम थांबवतो, कारण आम्हाला विद्रोही लोक पाहिजे. या की जरा चर्चेला या की, कोणाला लागला असेल या, चर्चा करू, बोलू. माफी न मागता मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद महाराज, आपण अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं.